स्वागत आहे तुमचं माझ्या या दुपारच्या न्यू ब्लॉग मध्ये. तर कशा आहात? झाले का सगळे दुपारचे जेवण? मी तर मगाशी जेवले बघा, लाईव्हला आलते तेव्हाची. आणि इकडं बघा, इथं हरभर काढून ठेवलंय. हरभऱ्यात आमचे किती दिवस गेलेत काय सांगू तुम्हाला, कारण बाया लावल्याच नव्हत्या. आता तिथं आमचं घर आहे आणि इथं आमच्या आजीचं घर आहे. आता खूप दिवसानं आजीकडं आले, म्हणजे सारखंच येते पण व्हिडिओ कधी घ्यायला आजच आले. चला बघूया आजी काय म्हणते ते. बघा, आजीच्या इथं मस्त कोट्यामध्ये गार 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 लागते. तिला लई गरमी व्हायली. पाय लाईट आली का ग? नाही गेली म्हणतो ती बंद केलं मी. बंद करता आली तिचं दिसतं पण बंद लागलं. तिला काय दिलं की जायला आता एवढ्यात लाईट गेली म्हणून म्हणलं लक्ष ठेवा लाईटीला. बाय शेळीचं पिलू आण ग एक बाहेर इकडं. जाऊ दे माहिती फिरती त्याला नेऊन सोडते की मध्ये पुन्हा. ती सारखी बोंबलं की झाली पुन्हा मला व्हिडिओ मध्ये घ्यायचंय ग त्याला. आता त्या दिवशी लय वर घेत होते आपल्याला फोन केला. तर तुम्हाला छान असे शेळीचे पिल्ले दाखवायचे. ते किती गरीब आणि गोंडस आहेत ह्या शेळीचे पिल्ले. त्या मोठ्या त्या बाई आमची नको म्हणायली. तिकडे बघा त्या जाळीमध्ये कोंडलेत. मधमध दिसते का ही जाळी आहे का? ह्याच्यामध्येच आहे. आता हे फोन व्यवस्थित नसल्यामुळे दिसणार नाही. आमच्या आजीने बघा आता हे झाडं लावली. तिथं खूप छान सावली पडली. ती नारळाचं झाड आहे का, इथं सुबबळीचं झाड आहे, पलकड पेरूचं झाड आहे. त्या पेरूचे तर आम्ही लय पेरू खाल्ले, तुम्हाला माहितीच आहे, बघणाऱ्यांनी बघितलेलंच आहे. बघा आमची बाई म्हातारी झाली तरी काम करते एवढी मोठी. तिकडं वगार पण आहेत दोन, ते वगाराला ठेवायली. तुम्हाला दाखवते कसं आमची आजी काम करते ते. बाय काय करायलीस ग? लागन पत्रा सारखी बोंबलं तिथची एक वगार लय खराब झालंय. आणि ती काय खातेत ग? नुसतं बुसकाटावरच आहेत का? बघा छान आहे का नाही? आमचं घर तिकडं आहे. आमच्या घरापुढं झाड आहेत पण छोटे छोटे आहेत, अजून मोठी नाही झाली. एवढी काय प्रगती झाली नाही झाडाच्या बाबतीत. पण इकडं बघा, इकडं यांनी कशी प्रगती केली. हो का, ही लय पिलू आगाव होता, आता लय गरीब झालंय. ए काय चाललं तुझं मोंबड्या? आगावच आहेस तू. काय तुझा स्वभाव बदलत नाही कधी. हाय कर नाताच्या खाण्यासाठी इतकं कसं सारख्या वाजलं त्याचा. मला बी तिसरा पारा शिळी सोडायचीच आहे. ए बाबा माझी साडी खाऊ नको तू. लय भूक लागली का? तेच करते तू उतारा जेवलीस का बाई? माझा जीव कापाय लगेच कंबर जायची कवा आडवतो. आता वय झालंय की ग, ताकद संपली त्यामुळं. केल्याची तर भाजा नाही म्हणून तर आता 2-4 वर्षात पुन्हा ते सुद्धा कामाला जात नाही. याच वर्षात तर दम येते. आता नुसतं बुसकडं टाकलं की तर बाय तुझं वय किती आहे ग? आता मोग असं की मला काय कळतं. तुझा जन्म दाखला आहे का? मी बघते त्याच्यावर किती आहे ते. आता ती माय पशी असं तिकडं इकडं कोण देते माय गेली मरून. बाई आमची झोपली बघा. आता शेळ्याला मस्त वैरण पाणी केलंय आणि आराम करायली. ह्या वयात बी काम करावं लागते, काय करावं. बसू देत नाही कंबर काय करू. दवाखान्यात जावं लागते एकदाच. आता कुठले आणावे 2-4 हजार. आता मी आहे की नाही ह्याला दवाखान्यात. तुझ्या माग सगळ्याच तीच आहे बाई. कुणाला बघ. आता काय मी जिम्मेदार व्यक्ती म्हणले, मला सगळ्यांनाच बघावं लागेल की. पुष्पे आई बापाला बी तुला सांभाळावं लागेल की आमच्या झाले काय करणार पोरांचं. मग मी तर सांभाळणारच आहे की. भांडणं करी जाऊ नको बाई. त्या संगीत जीवाला दे टेन्शन येते. कोण भांडणं करते का बाये? तिला काय म्हणे जाऊ नको. तिच्याशी उतरा कुणाचा आधार आहे बरं. ती सांगू मी गोड बोलता बोलता उगच फुगत आता हाय ती खरं. आता ते पोर हाय तसे पोरीनं काय केलं पोरीला उगच फुगत. मला तर लयच करते, मग मला त्याच गोष्टीचा राग येते. काल तिला म्हणणार होते मी पण ते आधी तिला टेन्शन ते आजीला दिसलं नव्हतं आपण कशाला देऊ म्हणतो.
मग मी एवढं मदत करून मला बोलायची काही गरज नाही का? मोबाईल दिला म्हणून काय जर आता ती पोरग तसं बोलवलं म्हणून काय माहिती होतं का? मी चांगलंच बोलले ना. आता लेकरांना बोलण्यासाठी लेकरांना बोलायचं नाही म्हणले, मग मी म्हणलं बाबा लेकरांना बोलू द्या, माझं काही चुकलं का? ती मलाच बोलती या, म्हणून मला राग आला तिचा. पोरग शेजायला देऊन त्या पोराला आणि तिच्या अंगावर चाललंय पोरग तरी काही मोबाईल देईना म्हणून तेच देईना म्हणून आपलं तिच्या पुस्तक जाऊन बोल तिला राग आला असं मधी मधीच बोलती आणि मला काही कळत नाही. जसं काय मी लहान लेकरू असंच करते. मला तर आता मला हिवाय जावा येतील की नाही पण तिला कळली का आपल्याला सगळा संसार करायले झेलायले आणि मला तेवढंच कळा ना होय. एवढी मदत करायची बाई उगत कशाला तिला अगं काल मी हप्ता भरलाय आता 4,000चा. मग मला मी काय उपकार म्हणत नाही तिला, मी त्याच्यामुळे बोलले बी नव्हते. मला म्हणते तुझे पैसे देते, तू पैशामुळेच मला बोलायली. कुणीकडे बोल आता मी तुला दवाखाना केला, मग तुला म्हणायचं होतं का बाय मी तुला दवाखाना केला माझे पैसे टाक. एकदा मी म्हणली नाही ते माझ्याकडे एकदा मी म्हणलं अण्णा तरी म्हणलं 2-4 बारा त्या पुढचे पैसे करतील मला काय ती मला म्हणाली का तुम्हाला मागायची मग काय करायचं? काल अण्णाला मदत केली, 500 रुपये दिली काल. त्या पोरात एकच देत जाऊ नको बघ पोर रात्री नुसतं हांगून काढायचं माझे 500 देईन माझे पण मी त्याला दिलेत ना, ऑनलाईन मारलेत मी त्याला. तरी पेले त्याला कळत नाही त्याच्याकडे देत जाऊ नको त्याला सांगू बी जाऊ नको. त्याच्याकडे अण्णा ते 10,000 आहेत किती बऱ्या 1,000 आणि 500 आणि 1,000 आणि 500 दिले ते मला काय कोणाला म्हणायचं ती म्हणू दे. मला काय कोणाला पैसे मागायचे नाही, ती देऊ नाही तर नाही देऊ. मला मदत करायची होती, अडचणीत आहेत मी केली. आणि पैसे मागायला तर असे मी खर्ची तेच ना कपड्यातला त्यापेक्षा चला एवढं 2-4-6 महिने काही घ्यायचं नाही त्यांना मदत करायची. पैसे मागायला का नाही मला आता कार्यक्रम करायचा आहे, त्याला 10-15 हजार लागतील. जाऊ दे, ती बी आई बी लय रागीट आहे, स्वभाव रागीट दम आहे. निघत नाही मी तर लहान आहे, मला समजून घ्यायला पाहिजे तिने. होय ती दम काढा आता कुठं जाईन आपल्याशिवाय तुला तुझ्यावर स्वतः आमच्यावर तुझी स्वतः नाही कुठं जावं तिला ती थोडा आधार द्यावा लागतो ही बाई म्हणजे असं ती बी- मग मी रात्री ती म्हातारी बोलली अशा का ती पोरगी ग दोघं बोलले. अशा पुत्र जाऊ दे, काय म्हण नको, व्हिडिओ चालू आहे, काय गरज नाही कोणाचं नाव घेण्यावर. नको बाकीच नको असो तर मित्रांनो, हा विषय तुम्हाला समजला नाही. हा विषय आमचा घरचा होता. जरा थोडे म्हणजे असतेच प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुले असतात ना, त्यामुळं आमच्या बाईला असं म्हणायचं की मी सगळ्यांना सपोर्ट करते, तर मला सध्या सगळ्यांनी थोडाफार आधार दिला पाहिजे असं म्हणते. आता सध्या मी बाईला आता पुढच्या म्हणजे माझ्या मुलं आल्याच्या नंतर 1 महिन्यानंतर मी दवाखाना करणारच आहे. आता 1 हप्ता भराय पैसे गेले, मला पण माझा पण खर्च अर्ज आहे. तरी मुलं तिकडे शाळेत आहेत म्हणून बरं आहे. माझं सेविंग ह्याच्यामुळेच व्हाय नाही, सगळं ॲडजस्ट करते मी, म्हणून आज मी काही कमवू शकले नाही. पण काय करणार, आता वेळ जशी येईल तसं राहावं लागते. पण मला कोणी काही म्हणलं तरी मी सगळ्यांना मदत करणार आहे.